Good evening, students. Today is again one more Wednesday. The date today is the 23rd of December 2020. Let's move ahead. Today we are going to read an amazing poem. You can call it amazing poem, or it's a type of funny poem. Today we are going to complete page number 73, 74 and 75. So please open your books, keep your books open and take a pen with you to write the meanings of some new words. So here is the first page. Please don't read this poem. Let's poem number 3.4. Ken Nesbitt is a children's poet. The name of the poet is Ken Nesbitt. He writes humorous poems. Humorous means हलकं फुलकं किंवा ज्याच्यातून हलकं फुलकं असं हास्य मुलांच्या चेहऱ्यावर निर्माण होईल अशा प्रकारचं पोएम, ज्याला आपण म्हणूया ह्युमरस पोएम. ही राईट्स ह्युमरस पोएम्स फॉर द चिल्ड्रन. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्याचे जे पोएम्स आहेत ते मुलांच्या मनातल्या भावना आणि मुलांचे जे काही एक्सपिरियन्स अनुभव जे असतात यांना व्यक्त करणाऱ्या अशा त्याच्या मुलांसाठीच्या पोएम्स असतात. Ordinarily, all authors want people to read their literature. But funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read this poem. The warnings have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. बघा, कित्येकदा असं असतं की आपण मुलं जे असतो ना, लहान मुलं म्हणा किंवा ह्युमन बिंग्स, ऑल ह्युमन बिंग्स आर सो क्युरियस फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक मानव म्हटला की मग तो लहान असू दे मोठा असू दे, तो नेहमी क्युरिओसिटी असते त्याच्या मनामध्ये. लहान मुलांसारखी क्युरिओसिटी प्रत्येकाच्या मनात येते. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने तुम्हाला गिफ्ट दिलं, तुम्हाला यू डोंट नो व्हॉट इज इनसाईड द बॉक्स, तुम्हाला माहीत नाही काय, तर तरीसुद्धा यू वॉन्ट टू ओपन दॅट बॉक्स क्युरियसली. मग अगदी तो लहान मूल असू दे, नाहीतर तुम्ही 75 वर्षाच्या आजोबांना द्या एखादा बॉक्स असा गिफ्टचा. ही ऑल्सो फील क्युरियस. ही इज क्युरियस टू ओपन दॅट बॉक्स अँड टू सी व्हॉट इज इनसाईड द बॉक्स. येस, हीज क्युरिओसिटी सगळ्यांची ओळखून या ठिकाणी पोएटने एक पोएम लिहिलेली आहे. आणि जनरली काय असतं, all the poets, all the authors want that everybody should read their literature. प्रत्येक लेखकाचं एक स्वप्न असतं की प्रत्येकाने, जगातल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांचं लिटरेचर जे आहे, साहित्य आहे, ते वाचावं अशी त्यांना मनातून खूप इच्छा असते. पण बघा, एखादी गोष्ट करू नको म्हटलं ना की मग मुलांना किंवा कोणालाही का करू नको असं सांगितलं आपल्याला. बरं, करू नको का म्हणाली आई, करू नको असं का म्हणाले बाबा, मग ती गोष्ट तुम्ही करूनच बघता. जसं की जर मी तुम्हाला सांगितलं, हे डोंट ओपन दॅट बॉक्स टिल टुमॉरो, उद्यापर्यंत अजिबात तो पुडा उघडायचा नाही, बॉक्स उघडायचा नाही, तर तुमची क्युरिओसिटी आणखी जागी होते. यू आर टेम्पटिंग म्हणजे एकदम आतुर होता तुम्ही. यू आर टेम्पटिंग टू सी व्हॉट इज इनसाईड द बॉक्स. इफ आय टेल यू, हे डोंट सी दॅट मूवी, डोंट सी दॅट व्हिडिओ, असं जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बघू नका, तर तुम्ही काय करता, चोरून का होईना, टीचर नसताना, आई नसताना तो व्हिडिओ का नको पाहू सांगितलं आहे. म्हणजे व्हॉट इज इनसाईड दॅट व्हिडिओ, यू आर सो क्युरियस अबाउट दॅट. त्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे त्याबद्दल तुम्ही खूप क्युरियस असता, म्हणजे उत्सुक असता. आणि ती क्युरिओसिटी तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय रोखत नाही आणि तुम्ही तो व्हिडिओ कसा होईना पाहता. लोकांची हीच फिलिंग जपत
लोकांची ही फिलिंग त्या ऑथरला, या पोएटला, जो पोएटचं नाव आहे केन नेस्बिट, याला माहीत आहे. आणि तीच क्युरिओसिटी ओळखून त्याने या पोएमचं नाव ठेवलं आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम. एखादी गोष्ट डोंट डू म्हटलं की माणूस ती गोष्ट करून बघतो. मग इथे डोंट रीड दिस पोएम म्हणजे काय? कृपया ही पोएम कोणीही वाचू नये. का बरं केन नेस्बिट असं म्हणतोय? बिकॉज ही वॉन्ट्स, बिकॉज ॲक्च्युली फनीली द पोएट वॉन्ट्स दॅट एव्हरीबडी शूड रीड हिज पोएम. पण जर वाचा म्हटलं तर कोणी वाचणार नाही मुद्दाम, काहीतरीच असेल त्याच्यात, चांगली नसेल म्हणून वाचणार नाही, नको कशाला असं म्हणणार. पण वाचू नका म्हटलं की मग मात्र प्रत्येकजण ती पोएम वाचून बघणार. आता ह्या पोएमकडे आपल्याला जायचंच आहे, ती आपण पाहणारच आहोत फनी पोएम. पण जस्ट अ लिटल बिट पेज नंबर 73 एकदा आपण बघून घेऊया. बघा, एक्झॅक्टली ऑन द लेफ्ट साईड ऑफ यू देर इज अ मार्जिन अँड सम डायलॉग्स फ्रॉम मिया, टोटो, पॅडी, बिट्टू अँड कुकू ह्यांच्याकडचे काही डायलॉग्स इथे दिलेत. आणि या बाजूला ॲट द राईट साईड देर इज अ स्मॉल टेबल. काय म्हटलं आहे जरा बघूया आपण. तिथे म्हटलं आहे हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली or did you continue to do same anyway? Make a list of your don'ts in groups of 5. Discuss the list and complete the following table. आपल्याला करायचं नाही आहे ते टेबल, पण आपण एकदा बघून घेऊया की ते टेबल कसं आहे आणि काय त्या ठिकाणी करायचं आहे. इथे खाली टेबलमध्ये 3 पार्ट्स केलेले आहेत. फर्स्ट आहे लिस्ट ऑफ डोंट्स, स्टॉप डुईंग इट, and the third one is tried it, did it anyway. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टी अशा असतात की डोंट, करू नको म्हणून सांगितलेल्या गोष्टी असतात. मग काही गोष्टी अशा असतात की त्या करू नको, ताबडतोब थांबव, स्टॉप इट असं म्हणायला लागणाऱ्या गोष्टी कुठल्या? तर आता फॉर एक्झाम्पल पहा, पहिलं वाक्य आपण घेऊया मियाचं. मियाचं लेफ्ट साईडकडे जे वाक्य दिलं ते पहा. मिया सेड प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. टोटोला ती सांगते टोटो प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. मग डोंटमध्ये ती डोंटच्या लिस्टमध्ये आलं करू नका असं सांगणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी असतात त्याची लिस्ट, 5 गोष्टींची लिस्ट आपल्याला इथे बनवायची. त्यातलं आपण पहिलं वाक्य इथे टाकलं प्लीज डोंट बार्क सो लाऊडली. प्लीज तू मोठ्याने बाक करू नको, भुंकू नकोस, तिने टोटोला सांगितलं. आता हे वाक्य आपण नंबर 1च्या ठिकाणी लिहिल्यानंतर आपण या वाक्याच्या पुढे कुठल्या कॉलममध्ये टिक मार्क करायचं? त्याच्या पुढे तुम्ही काय म्हणणार? स्टॉप इट, डोंट बाक, भुंकू नकोस, स्टॉप इट असं म्हणणार की त्याच्या पुढच्या कॉलममधलं डिड इट एनिवे, बघ करून बघ. भुंकू नको म्हणणाऱ्याला तू भुंकून बघ असं म्हणाल का? नाही ना. मग तुम्ही काय म्हणाल? स्टॉप इट, बरोबर ना. मग पहिलं वाक्य आपण मियाचं जर पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या नावाच्या ठिकाणी लिहिलं, पहिल्या नंबरच्या ठिकाणी प्लीज डोंट बार्क सो लाऊडली, तर आपल्याला टिकमार्क कुठे करावी लागेल? स्टॉप डुईंग इट, भुंकणं थांबव, इथे आपण टिकमार्क करायची, बाजूच्या कॉलममध्ये डॅश येणार. दुसरं वाक्य आपण टोटोचं घेऊया. टोटो सेज प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. प्लीज तू मला सूचना, इन्स्ट्रक्शन्स देऊ नको. इन्स्ट्रक्शन्स मीन्स सूचना देऊ नकोस. तू मला डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स हे म्हटल्यानंतर तुम्ही पुढे काय म्हणणार? ताबडतोब तुझ्या सूचना थांबव असं सांगणार की करून बघ प्रयत्न असं म्हणणार, ट्राय इट असा तिसरा कॉलम म्हणणार, थांबव तुझ्या सूचना असं म्हणाल ना. मग पुन्हा तुम्हाला स्टॉप डुईंग इटच्या ठिकाणी टिकमार्क करायचं. तिसरं पॅडीचं वाक्य आहे ते आपण लिहूया तिसऱ्या ठिकाणी. डोंट वॉच सो मच TV. अरे इतका TV पाहू नकोस. डोंट वॉच सो मच TV. मग स्टॉप इट असं म्हणणार की आपण म्हणणार बघ प्रयत्न करून जमतंय का.
टी व्ही नको पाहू म्हणणाऱ्याला आपण असं म्हणू शकतो ना, प्रयत्न करून बघ कमी टी व्ही बघण्याचा, टी व्ही कमी वेळ बघण्याचा. मग आपण हे वाक्य लिहिल्यानंतर आपण पहिल्या कॉलममध्ये डॅश येणार आणि दुसऱ्या कॉलममध्ये टिक मार्क येणार. म्हणजे त्याचे जर डोंटवाली वाक्य जर तुम्ही सांगितलीत की हे करू नको असं सांगितलं, तर त्याच्यावर समोरच्याचे येणारे एक्सप्रेशन्स काय ते त्या ठिकाणी आपल्याला 2 कॉलममधून निवडायचे. चौथं वाक्य आहे बिट्टूचं. डोंट ईट जंक फूड. डोंट ईट जंक फूड. जंक फूड खाऊ नकोस हां. हे म्हटल्यानंतर स्टॉप इट असं म्हणायचं, म्हणजे जंक फूड खाणं थांबव म्हणायचं, की ट्राय इट, डीड इट एनिवे, करून बघ असं म्हणायचं आहे, प्रयत्न करून बघ जमतं आहे का. तुम्ही हे पण म्हणू शकता, हो की नाही, की अरे जंक फूड खाऊ नकोस, बघ प्रयत्न करून बघ जरा, न खाऊन बघ म्हणाल की नाही. मग इथे तुम्हाला ट्राय इटच्या ठिकाणी म्हणता येईल. शेवटचं वाक्य कुक्कूचं 5वं. डोंट यूज फेअरनेस क्रीम्स. गोरेपणा की क्रीम वापरू नकोस अशी कुक्कू म्हणते. डोंट यूज फेअरनेस क्रीम. गोरेपणाची क्रीम वापरू नकोस. थांबव असं म्हणायचं का बघ प्रयत्न करून जमते का, न वापरून जमते का, हे पण म्हणू शकता ना तुम्ही. मग ट्राय इटच्या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करायचं. हा क्वेश्चन आपल्याला करायचा नाही आहे, फक्त काय टाईपचा आहे ते मी तुम्हाला वॉर्मिंग अपचा जो भाग आहे तो सांगितला. एक खाली एक आणखी एक क्वेश्चन दिलं आहे. व्हेन यू राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग, डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट? डिस्कस द रिझन्स फॉर युअर आन्सर. जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी गोष्ट लिहिता, म्हणजे एखादी कथा लिहिता, एखादी कविता लिहिता, स्वतःहून ना एखादा निबंध लिहिता, और पेंट समथिंग, किंवा मग एखादं चित्र पेंट करता मस्तपैकी, किंवा फुलं बनवता, असं खूप काय काय तुम्ही असं क्रिएटिव्ह बनवता. का बनवता ते? त्यावेळेला तुम्हाला असं वाटत असतं का दॅट अदर्स शुड सी दॅट, अदर्स शुड रीड युअर रायटिंग? वाटतं की नाही? येस, बिकॉज यू वॉन्ट दॅट अदर्स should see your paintings, others should read your writings and they admire you. आणि त्यांनी तुमचं कौतुक करावं असं तुम्हाला वाटत असतं, आणि म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. एखादा नवीन फूड डिश तुम्ही बनवली की तुम्ही ती कोणाला तरी टेस्ट करायला सांगता. वाय यू वॉन्ट दॅट अदर्स शुड टेस्ट युअर फूड ऑर युअर डिश? बिकॉज यू वॉन्ट दॅट दे शुड ॲप्रिशिएट यू. तुम्हाला वाटत असतं की त्या समोरच्या व्यक्तीने ती डिश जी आहे ती जराशी टेस्ट करून बघावी आणि तुम्हाला ॲप्रिशिएट करावं, म्हणजे कौतुक करावं असं वाटत असतं, आणि म्हणून आपण या गोष्टी करत असतो. आता हे फक्त डिस्कशन होतं. आता आपण प्रत्यक्ष पोएमला सुरुवात करूया. मी पोएम जी आहे ती थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. प्लीज डोंट रीड दिस पोएम. 1 2 3 4 5 6 7 8 9. There are 9 stanza in all. First stanza. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There's nothing here to see. In these lines, poet requesting not to read the poem, because it is only meant for him. Now only meant for him means what? जसं की मी म्हणे, don't wear my dress, don't wear my dress, don't put on my shoes. It's only meant for me. अर्थ लक्षात आला? meant for me, meant for you याचा अर्थ म्हणजे ते फक्त माझ्यासाठी आहे. हा माझा ड्रेस आहे, तू नको घालूस. हे माझे शूज आहेत, तू नको घालू. इट इज ओनली meant for me. तसं पोएट म्हणतो आहे की बघ, माझी पोएम वाचून, माझी जी पोएम आहे ती वाचायची नाही, कारण ती फक्त इट्स ओनली मेंट फॉर मी, ती फक्त माझ्यासाठी आहे. अँड ही सेज टू रीडर, तो त्या रीडरला, जो ती पोएम वाचायला बघतोय त्या रीडरला, त्या वाचकाला सांगतोय, गो अवे, जस्ट मूव अलॉंग नाव, गो अवे. देयर इज नथिंग टू वेट अँड वॉच. इथे थांबून काहीच उपयोग होणार नाही. देयर इज नथिंग हिअर टू सी. इथे काही बघायला नाही आहे, चल निघ इथून. पोएट त्याला घालवून द्यायचा प्रयत्न करतो. तुमच्या लक्षात येतं आहे? इन माइंड, इन हार्ट, पोएट वॉन्ट्स
that reader should read his poem, but openly he ignores to show his poem to the reader. आतून त्याला वाटतंय की सगळ्यांनी त्याची पोएम वाचावी, पण वरवर मात्र तो वाचकाला सांगतोय, घालवून देतोय की जे माझ्यासाठी हे पोएम तू वाचायची नाहीस, तू निघ इथून, काही नाही इथे पाहायचं. पूर्ण पोएममध्ये तसंच आहे. आणि poet uses different expressions and used by people in the different situations by bidding something. He starts by simple request and then he threatens the reader. He threatens म्हणजे तो त्या रीडरला, जो वाचक आहे त्याला तो काय करतोय, रोखायचा प्रयत्न करतोय. असं की एखादी गोष्ट करायचं रोखलं ना की ती गोष्ट करून पाहण्याची उत्सुकता आणखी वाढते. आणि पोएटला वाटते की आपण जर काही वाचकाला रोखायचा प्रयत्न केलं तर वाचक जो आहे तो नक्कीच ही पोएम वाचून बघण्याची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण होईल आणि तो ती पोएम वाचणार, आणि म्हणून तो त्याला रोखायचा प्रयत्न करतो. सेकंड स्टांजा. बिसाइड्स आय एम शुअर you'd rather just go outside and play. So put the poem down and now slowly back away. He says that he is sure that you would rather go out and play. So he asks to keep away the poem aside and go and to play. तो वाचकाला सांगतोय, चल ठेव ती पोएम, काय घ्यायची नाही हातात, ते मी लिहिलेलं तू अजिबात उचलायचं नाही. गो अँड प्ले अवे, जा बाहेर आणि खेळ, तुला या पोएमशी काही देणं घेणं नाही. थर्ड स्टांजा. हे वाय आर यू स्टील रीडिंग? दॅट इजंट व्हेरी नाईस. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. परत तो त्याला सांगतो. हिअर पोएट वॉर्न्स द रीडर, ही गिव्स वॉर्निंग to the reader that he doesn't find it nicely. He says already he had asked politely and he should not be forced to ask again. परत तो वाचकाला बजावतोय, का बरं तू अजूनही वाचत उभा आहेस? मी तुला जायला सांगितलं ना. ती पोएम जास्त नाईस नाही आहे, ती चांगली नाही आहे, मी सांगून ठेवतो आधीच. आणि मी आधीच तुला पोलाइटली सांगितलेलं, नम्रपणे सांगितलं आहे, विनम्रपणे सांगतो की तू इथून निघून जा, माझी पोएम तू वाचायची नाही आहेस. आणि डोंट मेक मी आस्क ट्वाईस. ट्वाईस मीन्स 2 times. ट्वाईस मीन्स 2 times. मी तुला नीट सांगतो आहे, 2दा सांगितलं आहे, परत मला म्हणजे मी एकदा तुला सांगितलं आहे की माझी पोएम वाचू नको, मला 2दा सांगायला लावू नकोस, पुन्हांदा सांगायला लावू नकोस. फोर्थ स्टांजा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. आता इथे काय सांगतोय पोएम बघा. He uses the different expressions used by the people. तो वेगवेगळ्या प्रकारे वाचणाऱ्याला रोखायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तो वेगवेगळ्या सबबही सांगतोय. ही तिसरी सबब त्याने. चौथी सबब काय सांगितले? इट्स प्रायव्हेट. ही जी पोएम आहे ना ती प्रायव्हेट आहे. इट्स बिलॉंग्स टू मी ओनली. ही माझी खाजगी आहे. इट इज माय प्रायव्हेट थिंग. इट शुड नॉट बी रीड विदाउट परमिशन, विदाउट माय परमिशन. अँड ही पुट्स मोर स्ट्रेंथ इन दिस वॉर्निंग बाय टेलिंग दॅट दिस पोएम बिलॉंग्स टू द पोएट and not belongs to the reader. तो त्या रीडरला परत सांगतोय की इट्स प्रायव्हेट, इट्स माइन, नॉट yours. दॅट्स वन मोर. स्टॉप ना. तू थांबव. तू अजून एक लाईन वाचलीस बघ मी सांगतोय तरी. डू नॉट रीड वन मोर लाईन. आता एक लाईन जरी पुढली वाचलीस तर याद राख, वाचायचं नाही, कारण इट्स नॉट yours, इट्स माइन. ती पोएम माझी आहे. इट्स माय प्रायव्हेट थिंग. सो डोंट रीड प्रायव्हेट थिंग्स. बघा आपण प्रायव्हेट वस्तू ज्या असतो ना दुसऱ्यांच्या, त्याच्यात जास्त नाक खुपसायचं नसतं. कोणाची प्रायव्हेट लेटर्स, कोणाचे प्रायव्हेट पासवर्ड, हे कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याच्या इच्छेविरुद्ध. एखादी गोष्ट प्रायव्हेट आहे तर ती कोणाची तरी खाजगी मालमत्ता असते. ती त्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्याला पाहण्याची, हात लावण्याची परमिशन नसते.
Now, the fifth stanza. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. Poet gets angry as the reader isn't stopping even after giving so many warnings. He will he will call the police. Cop means police. परदेशामध्ये ब्रिटनमध्ये पोलिसांना कॉप हे नाव आहे. जसं आपण इंडियामध्ये पोलीस म्हणतोय, ब्रिटनमध्ये कॉप म्हणतात. सो तो आता धमकी देऊन देतोय काय की इफ यू रिअली नॉट स्टॉप, इफ यू डोंट स्टॉप, इफ यू नॉट क्विट इन्स्टंट, ताबडतोब क्विट केलं नाहीस. क्विट करणे म्हणजे निघून जाणे. इन्स्टंट म्हणजे ताबडतोब, त्वरित जर तू नाही निघून गेलास, आय स्वेअर, मी खरं सांगतो, आय स्वेअर, शपथ सांगतो, आय विल कॉल द कॉप, आय विल कॉल द पोलीस. पोलिसांची धमकी दिली की तू पोएम वाचणं थांबव. आता तो त्याच्याही पुढे जाऊन पोलिसांना जर मी बोलावलं तर काय होईल ते सांगतो. पोएट इज एक्सक्रेटिंग that he tells what will happen when he will call the police in the next stanza. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. म्हणजे काय सांगतो तो सांगतोय की the police will handcuff you. हँडकफ बेड्या ठोकणे. हँडकफ म्हणजे हातात बेड्या ठोकणे. ही विल ड्रॅग यू ऑफ. ड्रॅग करणे म्हणजे ते तुला फरफटत नेतील. ड्रॅग ऑफ म्हणजे फरफटत नेणे. ते तुला फरफटत नेतील हातकड्या घालून, हँडकफ्स घालून. ही विल लॉक यू अप इन जेल. जेलमध्ये तुला लॉकअपमध्ये टाकतील. अँड लीव यू देअर फॉर एव्हर. फॉर एव्हर कायमचं. आणि तुला कायमचं तिथेच टाकतील. तुम्ही विचार करा, सिक्रेटली कोणी कोणाची पोएम वाचली म्हणून कोणी कोणाला जेलमध्ये आयुष्यभर टाकेल का? नाही ना. पण ही पोएटने दिलेली धमकी आहे. त्याला माहिती आहे की ही धमकी दिली तर आता याला नक्कीच क्युरिओसिटी निर्माण होणार की या पोएममध्ये एवढं आहे काय की हा मला पोलिसांची धमकी देतो. म्हणजे तो ती पोएम नक्कीच वाचून बघणार, चोरून का होईना. तो सांगतोय की ही विल लीव यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. फ्रेल मीन्स वीक. जोपर्यंत तुला ते कायमचं तिथे जेलमध्ये डांबून ठेवतील, अगदी तू म्हातारा होईपर्यंत. आणि म्हातारा होऊन चांगला असं फ्रेल, गलित गात्र, वीक होत नाहीस, दुर्बळ होत नाहीस, अशक्त, किडकिडा होत नाहीस, तोपर्यंत तुला जेलमध्ये टाकतील. लास्ट स्टांजा ऑन दिस पेज. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. यू वोंट बी इवन मिस्ड. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे. पोएट स्केअर्स द रीडर. इथे तो पोएट जो आहे ही स्केअर्स द रीडर. तो त्या कवितेचा वाचन करणाऱ्या त्या वाचकाला, रीडरला स्केअर्स म्हणजे घाबरवतोय, धमकी देऊन. तो सांगतोय बाय टेलिंग हिम दॅट वन्स यू आर लॉक्ड इन जेल. एकदा का तू जेलमध्ये गेलास ना किंवा काय होईल, युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुझे सगळे मित्र सगळे विसरून जातील. युअर रिलेटिव्स forget about you and none will miss you. Your family will also forget you. They will forget about your existence. Existence म्हणजे तुझं अस्तित्व. एक्झिट म्हणजे अस्तित्व. इतकंच काय तर तुझ्या फॅमिलीतले लोक पण तुला विसरून जातील. इतका तू त्या जेलमध्ये सडत राहशील जर तू माझी पोएम वाचलीस. आणि जर तुला मी वाचलीस तर याद राख, हे असे परिणाम तुला भोगावे लागतील. नेक्स्ट पेज, पेज नंबर 75. And all because of you. Read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. Amigo means friend. Amigo हे त्याने वाचकाला उद्देशून बोललेला हा शब्द आहे. Amigo means friend, my friend. तो वाचकाला amigo म्हणतोय. In this stanza, all these bad things will happen only because of you. Read this poem which was not good for you. You have already finished my poem. Now it is too late to suggest anything. तो त्याला सांगतोय की मी तुला एवढं सांगतोय, तू ऐकतच नाही आहेस. अँड नाव यू आर ऑलरेडी फिनिश्ड माय पोएम. आणि आता तू अक्षरशः माझी पोएम वाचून संपवलीस ना,
वाचू नको वाचू नको वाचू नको म्हणतोय, तरी तू ती अख्खीच्या अख्खी पोएम जी आहे ती वाचलीस ॲमिगो. माझी सगळी पोएम जवळजवळ तू वाचून झाली, काय सांगावं तुला. तो खोटं खोटं त्याच्यावर चिडतोय. नाव लास्ट स्टांजा. देर इज ओनली वन सोल्युशन. आता ह्यावर एकच सोल्युशन आहे. सोल्युशन मीन्स उपाय. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. एकच करावं लागेल तुला, एकच उपाय आहे. तू काय करावं लागेल तुला. टेल ऑल युअर फ्रेंड अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. देर इज ओनली वन सोल्युशन टू कम आउट ऑफ this bad social situation. It is that you have to tell your friends and family that they should not read this poem at any cost. आता याच्यावर एकच उपाय आहे. जा, तू वाचलीस ती वाचलीस, पण आता तुझ्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना जाऊन सांग, सगळ्या कुटुंबियांना जाऊन सांग की nobody should read this poem. Nobody should read this poem at any cost. काही झालं तरी ही पोएम कोणी वाचता कामा नये. आता इथे तुम्हाला मी मगापासून सांगितलं की एवढं बजावल्यानंतर त्याला खात्री आहे की आपण एवढं एखाद्याला बजावल्यानंतर समोरच्या व्यक्तीला इतकी उत्सुकता निर्माण होईल माझ्या पोएमबद्दल की तो ती पोएम वाचणारच असं त्याला वाटतं आहे. आणि आता आपण इंग्लिश वर्कशॉपचं पेज नंबर 75वरचं जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते आज कंप्लीट करणार आहोत आणि पेज नंबर 76 आपण नेक्स्ट पिरियडला करणार आहोत. वर्कशॉपकडे आपण जाऊया. प्रेझेंट एनी टू इंग्लिश वर्कशॉप. त्याच्या आधी तुम्हाला वरच्या बाजूला 3 वर्ड्स दिलेत बघा. कॉप, फ्रेल, एमिगो. हे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्ससुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, त्याचे अर्थ लिहायचे आहेत. 3 वर्ड्स आहेत, त्या तिघांचे अर्थ लिहा. Now English workshop question number 1. Present any 2 stanzas of the poem using proper intonation. हा पहिला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला म्हणायला सांगितले पोएम. कोणतेही 2 स्टांजा तुम्ही प्रॉपर इंटोनेशन, प्रॉपर तालासुरामध्ये म्हणायचे. तो करायचा नाही आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 पासून मात्र आपल्याला 2 करायचं आहे, 3 करायचं आणि 4 करायचं. फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन इच स्टांजा. प्रत्येक स्टांजामध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधता येतात. जसं की पहिल्या स्टांजामध्ये आहे बघा, दुसरी आणि चौथ्या लाईनच्या एंडला हे रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स दिलेले आहेत. प्रत्येक स्टांजामध्ये सेकंड लाईन अँड फोर्थ लाईन, लास्ट वर्ड बघा सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. जसे की फर्स्ट स्टांजामध्ये दुसऱ्या लाईनमध्ये आहे मी, फोर्थ लाईनमध्ये आहे सी. दे आर द रायमिंग वर्ड्स. सेकंड स्टांजा प्ले, वे. अशा प्रकारे तुम्हाला 9 स्टांजामध्ये 9 पेअर्स मिळणार आहे रायमिंग वर्ड्सच्या. त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. Now think and answer. The poet is telling someone not to read the poem. Who is that someone? तुम्हाला इथे प्रश्न विचारला आहे की कवी कोणाला तरी ही कविता वाचू नको असं सांगतोय, तर ते कोणीतरी, someone मीन्स कोण आहे तो. तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे दॅट someone is everybody who wants to read this poem, who wants to like to read this poem. हा somebody कोण आहे, कोणाला सांगतोय तो की वाचू नको, तर तो अशा प्रत्येकाला सांगतो की ज्यांना ती पोएम वाचण्याची खूप इच्छा आहे. दॅट इज समवन मीन्स एव्हरीबडी हू वॉन्ट्स टू रीड दिस पोएम. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डीड यू फील वेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोएम. जेव्हा तुम्ही ही वाक्य वाचता की प्लीज डोंट रीड दिस पोएम, ही पोएम वाचू नको हां, ही ज्या ओळ वाचतात ते तुम्हाला काय, तुमचे फिलिंग्स काय येतात, तुम्हाला काय वाटतं की आपल्याला त्या ठिकाणी वाटतं की आपण सरप्राईज होतो की बिकॉज जनरली एव्हरी पोएट eagerly wants his work, his literature, his poem read by all around in the world, all around him. But here this poet is giving warning, this poet gives warning not to read this poem, and so we feel tempted to read this poem. We feel tempted म्हणजे आपल्याला टेम्पटेशन होणे एखाद्या गोष्टीचं म्हणजे काय, तर आतुरता वाटणे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायचीच आहे अशी आतुरता वाटणे. टेम्पटेशन होणे म्हणजे खूप असं फिलिंग होणे, ती गोष्ट करावीशीच वाटणे, त्याला म्हणतात टेम्पटिंग. सो एव्हरीबडी फील टेम्पटेड टू रीड दिस पोएम. नाव सी क्वेश्चन, डज द पोएट रिअली वॉन्ट यू to stop reading the poem?
पोएटला खरोखरच आतून तुम्हाला थांबवायचं का पोएट वाचताना? नो, नॉट ऑफकोर्स. नो, ऑफकोर्स नॉट. The poet knows that children's nature, that they don't pay heed to the warning given by elders. When our elders give us any warning not to do anything, then the children like to do only that thing which is warned not to do him. एखादी गोष्ट तुम्हाला मोठी माणसं जेव्हा सांगतात, एल्डर्स सांगतात की नको करू, त्या मुलांचं जनरली काय असतं, म्हणजे त्या मुलांचं जे नेचर असतं ते काय असतं, स्वभाव, की ती गोष्ट नको करू म्हटली आहे ना, मग ती त्यांना करवून बघावीशी वाटते. तर त्यामुळे ह्या पोएटला पण वाटते की आपण नको म्हटलं आहे, तर या ठिकाणी वाचक ही पोएम नको म्हटल्यामुळेच ती वाचून बघणार. सो तुम्ही ही कविता वाचणे थांबावे असं कवीला खरंच वाटते का? नो, नॉट ॲट ऑल. दी क्वेश्चन, व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड टू इट? जेव्हा तो असं हे वाक्य शेवटी सांगतो ना, की तुझ्या जा आणि जाऊन सांग तुझ्या मित्रांना, तुझ्या फॅमिलीला की हे कोणी वाचू नये, ही पोएम वाचू नये, असं जेव्हा तो सांगतो तेव्हा काय वाटतं? मीन्स पोएट मीन्स टू से दॅट द फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो शुड बिहेव अपोजिट ऑफ द वॉर्निंग. त्यांना काय वाटतं त्या पोएटला, की तो जी वॉर्निंग देतो आहे अगदी लोकांनी त्याच्याबरोबर अपोजिट गोष्ट करावी अँड दे शुड रीड द पोएम. त्यांनी मी नको करू म्हटलं आहे ना, तर लोकांनी त्याच्या अपोजिट करावं, म्हणजे त्यांनी ती पोएम जी आहे ती वाचूनच बघावी असं त्याला वाटते, कवीला असं म्हणायचं. नाव द ई क्वेश्चन, व्हॉट सिच्युएशन द लाईन्स रिमाइंड यू ऑफ? पुट द पोएम डाऊन अँड स्लोली बॅक अवे. जेव्हा ही गोष्ट आपण वाचतो ना, की ठेव खाली ठेवते आणि चालायला लाग, हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कुठला प्रसंग आठवतो? तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, मलाही माझं लहानपणाच्या गोष्टी आठवल्या, की जेव्हा आपल्याला पॅरेंट्स डू कंपल अस टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेईंग. एखादी गोष्ट तुम्हाला बरेचदा पॅरेंट्स बघा खेळू नको असं सांगतात आणि तुम्हाला खेळू नको पण अभ्यास करायला बस असं जेव्हा सांगतात, त्यावेळेला यू अवॉइड टू स्टडी अँड मूव अवे बॅकवर्ड्स फ्रॉम स्टडी. आणि तुम्ही अगदी आई नको सांगते ना, मग तुम्ही स्टडीला नाहीच बसत आणि तुम्ही म्हणता नाही मी थोडा तरी खेळून येणार. तर असं एखादा प्रसंग आपल्याला, लहानशी गोष्ट आपल्याला आठवते की आपल्या पॅरेंट्सनी नको करू म्हटलं आणि आपण ती गोष्ट करतो. आणखी एक गोष्ट मला आठवली, बरेचदा आपल्याला पॅरेंट्स वॉर्न अस, डोंट टच दॅट मोबाईल, डोंट टच दॅट मोबाईल, मोबाईलला हात लावू नकोस. व्हॉट विल यू डू? यू इगरली टू टच दॅट मोबाईल. तर तुम्हाला खूप इगरली वाटतं, उत्सुकता वाटते की आता ह्या मोबाईलला आई नसताना मी हात लावणारच, घेणार आणि सगळं बघून काय आहे त्याच्यात ते, असं आपल्याला वाटतं की नाही? म्हणजे नको म्हटलं की आपल्याला ती गोष्ट करण्याची खूप उत्सुकता वाढते. सो जेव्हा एखादी पुट डाऊन दॅट पोएम असं तो सांगतो ना कवी, की खाली ठेवा आणि चालायला, तर आपल्याला हा एखादा प्रसंग आठवतो की माय एल्डर्स वॉर्न मी नॉट टू टच द मोबाईल अँड आय इगरली वॉन्ट टू टच द मोबाईल. ही सिच्युएशन तुम्ही तिथे लिहू शकता. नाव क्वेश्चन नंबर 4, डिसाईड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. खालील जी वाक्य आहेत ती बरोबर आहेत की चूक आहेत ते सांगायचं, आणि जर बरोबर असेल तर ओके, तुम्हाला काही त्याचं रिझन नाही द्यायचं आहे. पण चुकीचं जर असतील तुम्ही ठरवा आणि मग तुमच्या उत्तरामागचं रिझन काय, तुम्ही बरोबर म्हणत असाल तर काय रिझन आहे त्यामागे, चुकीचं आहे म्हणत असाल तर काय रिझन आहे, कारण काय ते तुम्हाला सांगायचं. पहिलं आहे रीडिंग समवन्स लेटर. कोणाचं तरी पत्र आलेलं आहे आणि तुम्ही ते पत्र उघडलं आणि वाचलं. इज इट गुड थिंग और बॅड थिंग? काय सांगा? इट इज रॉंग थिंग. इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. कारण ही गोष्ट चुकीचीच आहे. बिकॉज अ लेटर इज समवन्स पर्सनल बिलॉंगिंग्स. एखाद्याची इट इज प्रायव्हेट थिंग. लेटर ही प्रत्येकाची प्रायव्हेट खाजगी बाब असते आणि ती दुसऱ्या कोणीही हात लावू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. सेकंड वन, सो तुम्हाला इथे कारण लिहायचं आहे लगेचच. इट इज द पर्सनल बिलॉंगिंग
it is considered as bad manners. Touching someone's letter is bad manners, so you should not open anyone's letter. The second one is reading someone else's diary. दुसऱ्या एखाद्याची डायरी म्हणजे दैनंदिनी वाचणे. डायरी इज ऑल्सो पर्सनल थिंग, प्रायव्हेट थिंग. डायरी म्हणजे दैनंदिनी. प्रत्येकजण स्वतःची डायरी जेव्हा लिहितो ना, तेव्हा स्वतःच्या मनातल्या गोष्टी, स्वतःला आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी, स्वतःच्या खाजगी बाबी त्याच्यात लिहित असतो. सो इट इज ऑल्सो रॉंग टू रीड समवन्स डायरी because it contains person's personal expressions and private thoughts. So you should not read anyone's diary also. See, looking at the keyboard when someone is typing a password. आता समजा तुम्ही मोबाईल एखादा पासवर्ड ठेवतोय किंवा एखादं पॅटर्न ठेवतोय, पॅटर्न लॉक करायचं त्याला, आणि तुम्ही बघताय की तो काय पॅटर्न लॉक करतोय किंवा तो काय पासवर्ड ठेवतोय ओपन करण्यासाठी, हे जर तुम्ही चोरून बघणार असाल तर दॅट इज व्हेरी बॅड थिंग. कारण पुटिंग अ पासवर्ड, इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन पासवर्ड. तुम्हाला माहिती आहे, एखाद्याचा पासवर्ड गुपचूप शोधणे आणि त्या पासवर्डचा वापर करून ती गोष्ट ओपन करणे, इट इज अ क्राईम. ही गोष्ट एक गुन्हा आहे, गुन्हा असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट करणं पण चुकीचं आहे. डीवालं ईव्हजड्रॉपिंग. ईव्हजड्रॉपिंग मीन्स वॉट? ईव्हजड्रॉपिंग म्हणजे, ईव्हजड्रॉपिंग हा शब्द आला आहे पहा. ईव्हजड्रॉपिंग मीन्स इतरांच्या गप्पा चोरून ऐकणे. लिस्निंग टू अदर पीपल्स कॉन्व्हर्सेशन विदाउट देअर नॉलेज. ईव्हजड्रॉपिंग हा शब्द तिथे लिहून ठेवा, कारण तुम्हाला प्रोनाऊन्स करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. ईव्हजड्रॉपिंग मीन्स लोकांचं संभाषण चोरून त्यांच्या नकळत ऐकणे. दॅट इज ऑल्सो बॅड थिंग. की दोन मैत्रिणी बोलत आहेत आणि ते तुम्हाला घेत नाही आहे तो तिथे, तर तुम्ही तरी पण चोरून ऐकताय गुपचूप कुठेतरी झाडामागे लपून, भिंतीमागे लपून. दॅट इज ऑल्सो बॅड थिंग, रॉंग थिंग. इट्स अ बॅड हॅबिट टू लिसन अदर्स कॉन्व्हर्सेशन सिक्रेटली. ई, ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी विदाउट देअर नॉलेज. एखाद्याला कोणाचा तरी एखाद्याचा पत्ता, फोन नंबर, ईमेल आय डी त्याच्या नकळत, विदाउट नोईंग हिम, नकळत चोरून मिळवण्याचा प्रयत्न करणे, दॅट इज ऑल्सो रॉंग अँड बॅड थिंग. दॅट इज ऑल्सो क्राईम. इट इज डन it is a crime, it is done intentionally to misuse someone's password to one's own advantage, to do or harass the person without unpleasant thing. एखाद्याचा असा पासवर्ड किंवा एखाद्याचा फोन नंबर किंवा एखाद्याचा ॲड्रेस, ईमेल आय डी त्याच्या नकळत मिळवणे हा एक क्राईम असू शकतो. इट इज ऑल्सो अ बिग क्राईम बिकॉज इट इज ऑल्सो अ प्रायव्हेट थिंग ऑफ समवन. इट इज अ क्राईम इफ इट इज डन इंटेन्शनली म्हणजे हेतुपुरस्सर. तुमचं त्यामागे काहीतरी इंटेन्शन आहे, हेतू आहे काहीतरी, म्हणजे त्या पासवर्डचा, त्या ईमेल आय डीचा किंवा त्या पत्त्याचा, फोन नंबरचा चुकीचा वापर करणे, मिसयूज करण्याचं त्यामागे काहीतरी उद्देश आहे असं समजलं जातं. अँड इट इज ऑल्सो क्राईम. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं लिहून काढायचं. तुम्हाला कळलेलं आहे की आजचा होमवर्क काय आहे. परत एकदा आय रिपीट, वन्स अगेन आय रिपीट यू. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड द 9 स्टांजास ऑफ दिस पोएम. ऑल द पोएम्स यू हॅव टू रीड. वाचायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे 3 वर्ड्स दिले त्यांचं त्यांचा इंग्लिश वर्ड लिहायचं आहे, इंग्लिश मिनिंग लिहायचं आहे आणि इंग्लिश वर्कशॉपमधलं पेज नंबर 75 तुम्हाला करायचं आहे. आणि आपल्या शनिवारच्या नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पेज नंबर 76 पाहणार आहोत. आज मात्र आपल्याला 75 पर्यंतचं करायचं आहे. 75 पेजवर पण क्वेश्चन नंबर 2, 3 and 4 यू हॅव टू डू दिस 3 क्वेश्चन्स आणि त्याच्यातले ABCDE असे करायचे आहेत, लिहून पाठवायचे आहेत. आणि लिहून पाठवण्याची वेळ अर्थातच आज किंवा उद्या सकाळी 12च्या आत तुम्हाला हा अभ्यास करून पाठवायचा आहे. चांगल्या अक्षरात लिहा. पाठवताना त्याच्या खाली तुम्ही नोंद करा की हा इंग्लिशचा होमवर्क आहे. जसं तुमच्या नावाची नोंद करता तसं हा इंग्लिशचा होमवर्क आहे.
एवढं टाकायला विसरू नका. कारण काय होतं, आज आणखी कोणाचं तरी लेक्चर झालेलं असेल आणि मग त्या आम्हाला दोन्ही शिक्षकांना तो अभ्यास चेक करताना प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही पाठवलेला फोटो ओपन केल्याशिवाय मग आम्हाला कळत नाही की हा नक्की कुठला होमवर्क आहे. त्यामुळे मग सगळंच ओपन करून बघावं लागलं तर आमच्या मोबाईलमध्ये पण खूप गर्दी होते. त्यामुळे प्लीज तुमच्या होमवर्कच्या खाली त्या सब्जेक्टचं नाव टाकायला विसरू नका. आणि 7वी क च्या मुलांना मला सांगायचं आहे की बाळांनो, अभ्यास करा, अभ्यास होमवर्क पाठवा. कारण कोरोना आज ना उद्या जाणार आहे आणि परत आपण दोघंही, तुम्ही आणि मी, समोरासमोर येणारच आहोत. आणि त्यावेळी मला तुम्हाला विचारावंच लागणार आहे. ती विचारण्याची पद्धत वेगळी असेल, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही होमवर्क करत नाही आहात आणि जे होमवर्क करणार नाही आहेत त्यांना नंतर शाळा सुरू झाल्यानंतर नक्कीच याचा जाब विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे होमवर्क करा आणि त्याची नोंद तुमच्या वहीमध्ये अगदी तारखेनिशी असू द्या. सो विश यू ऑल द बेस्ट. सो टेक केअर अँड गुड बाय.